हरिओम श्रीराम अंबज्ञ। मी स्वाती वीरा जगदाळे। मी शिरोळ उपासना केंद्रातून आहे आणि मी बापूंच्याकडे 2009 पासून येत आहे आणि मला बापूंचे खूप अनुभव आहेत। त्यातला एक मी अनुभव तुमच्या समोर शेअर करणार आहे। मी परीक्षा देत होते। लग्नानंतर जवळजवळ माझं सगळं शिक्षण लग्नानंतरच झालं होतं, त्यामुळे क्लास शाळा या याच्यात मला अभ्यासाला वेळ मिळायचा नाही। रात्री 2:30ला अभ्यास करायची आणि पेपरला सकाळी जायची। मग ह्या धावपळीमध्ये माझा खूप असं मी आजारी पडले आणि ज्या दिवशी पेपरला गेले त्या दिवशी मला इतका त्रास झाला, म्हणजे मला पेपर लिहायला होत नव्हता। अगदी अर्धा तास आधीच मी पेपर सोडून आले। मग पेपर सोडून आल्यानंतर कसं असते, तिथं पेपरच्या बाहेर रिक्षा नसतात, म्हणजे तिथं सुनसान एरिया त्या कॉलेजच्या समोर, मग तिथंच रिक्षा नसायच्या। मग त्या दिवशी काय झालं, 1:30लाच मी पेपर सोडला। 2ला पेपर सुटणार असल्यामुळं तिथे रिक्षा 2लाच येतात आणि त्या दिवशी योगायोगानं मी ज्यावेळेला बाहेर आले तेव्हा 1:30ला तिथे एक रिक्षा उभी होती। त्या रिक्षात मी गेले तरी मला काही भान नव्हतं। मला असं वाटत होतं की मी आता जर या ठिकाणी चक्कर येऊन पडले तर माझ्या इथं ओळखीचं सुद्धा कोण नाहीये आणि मला आता घरापर्यंत नेणार कोण, आणि घरापर्यंत जाण्यासाठी मला 3 ठिकाणी स्टॉप बदलायला लागत होता। मग त्यावेळेला मी रिक्षात गेले। मग तो रिक्षावाला मला म्हटलं, तुम्ही कुठे जाणार आहे? तर मी म्हटलं, मी स्टँडवर जाणार आहे। तर स्टँडवर गेल्यानंतर त्याचं काम होतं की तो तिथं मला सोडणार आणि पुढे निघून जाणार। पण त्या स्टँडवर गेल्यानंतर सुद्धा तो मला विचारतोय की मॅडम तुम्ही इथून पुढे कुठे जाणार? तर मी म्हटलं, मी गंगावेशला जाणार आहे। गंगावेशमध्ये गेल्यानंतर सुद्धा त्यानं मला विचारलं, मॅडम तुम्ही इथून पुढे कुठे जाणार आहे? तर म्हटलं, मला फुलेवाडीला जायचं आहे। तर चला मी पण तिकडेच चाललोय। बरं, त्या रिक्षामध्ये एक मुलगी होती, तर तसा एकटा असतं तर मी बसले पण नसते। तिथं गंगावेश फुलेवाडीमध्ये गेल्यानंतर सुद्धा तो मला विचारतोय, मॅडम तुम्ही पुढे कुठे जाणार आहे? तर मी म्हटलं, भवानी कॉलनीमध्ये जाणार आहे। तर तो मला म्हटला की मी भवानी कॉलनीच्या पुढे जाणार आहे। मला त्यावेळेला काहीच भान नव्हतं, हे मला सगळं नंतर आठवलं की हे कुणी केलं सगळं। नंतर मी गेले, भवानी कॉलनीमध्ये उतरले, तर तिथं त्यानं मला उतरलं आणि मी म्हटलं, सर रिक्षाचे पैसे किती झाले? तर तो म्हटला की 30च रुपये झाले। तर ते 30 रुपये दिले, मी घरी गेले। मला ते त्या दिवशी रात्रभर ते आठवत राहिलं की अरे, ज्या ठिकाणाहून मी तिथून जर मी स्पेशल रिक्षा केली असती तर 200 रुपये लागले असते। आणि बरं, तो रिक्षावाला दरवेळेला मला असा विचारत होता की तुम्ही इथून पुढे कुठे जाणार आहे? इथून पुढे मला एकाही ठिकाणी बापूने उतरू दिलं नाही। म्हणजे मला सांगायचं असं की ते माझ्यासाठी कोण दुसरे तिसरे नसून बापूच आले होते आणि बापूने मला अगदी घरापर्यंत अगदी व्यवस्थित पोहोचवलं। अजिबात मला कुठे त्यांनी त्रास होऊ दिला नाही किंवा उतरू दिलं नाही, कारण माझी कंडिशनच तशी नव्हती आणि मला कुठेही उतरण्याची संधीच त्यांनी दिली नाही। आणि मी जे अगदी शेवटपर्यंत म्हणण्यापेक्षा घरापर्यंत, आणि तिथं जर रिक्षा, मला इतकं आश्चर्य वाटतंय की तिथं रिक्षा जर बदलायची असेल तर 3 ठिकाणी अगदी रिक्षा बदलायला लागते आणि त्या ठिकाणी अगदी अगदी शाळेच्या त्या कॉलेज पासून अगदी मी घरापर्यंत अगदी व्यवस्थित रित्या गेल्याने बापूने मला अगदी छान पैकी पोहोचवलं। हरिओम श्रीराम अंबज्ञ।